नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी एक छानशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी. ज्या रीडिंगची आतुरतेनं वाट बघत असता, जी आहे दत्तगुरूंची रीडिंग पूर्ण बघायची आहे. कारण हा विषय खूप गांभीर्याने घेणारा किंवा असा तुमच्या भक्तीचं जे समर्पणाचं जे हे आहे, साक्षात दत्तगुरूंना तुम्ही दिलेलं आहे. तर त्या काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिले दत्तगुरूंनी. तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहात, तर तुम्हाला वेगळं असं का बनवलंय दत्तगुरूंनी? हा हा जो मेसेज आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या कार्ड्समधून दत्तगुरू तुम्हाला देणार आहेत. तर दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की तुम्हाला एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि ही रीडिंग पूर्णपणे तुम्हाला ऐकायची आहे, कारण यातून खूप मोठे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर दत्तगुरूंनी तुम्हाला विशेष आणि वेगळं का बनवलेलं आहे? बरेच वेळा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न उभे राहतात की मी अशी का आहे किंवा मी असा का आहे. बऱ्याच वेळा असं म्हणजे प्रत्येकाला बघताना असं वाटतं की हे काय वेगळंच आहे, म्हणजे कुणामध्ये मिक्स होत नाही. किंवा एखादी अशी आहे की भरपूर सगळ्यांमध्ये बिनधास्तपणे मिक्स होणारे असतात. किंवा एखादे असे आहेत की तुम्ही सगळ्यांपेक्षा अलिप्त राहता, वेगळे राहता, तुमची एनर्जी वेगळी आहे, तुम्हाला लगेच कनेक्शन कळतं की आजूबाजूला लोक आजूबाजूने गेले तरी सुद्धा तुमच्या लक्षात येतं की आपली एनर्जी काय आहे आणि काही बाजूची एनर्जी आहे, ते तुम्ही लगेच कनेक्ट करता. मग ते प्रत्येक वेळी तुम्हाला एकदम झटकन जाऊन मिक्स होत नाही, तुम्ही मिक्स होता येत नाही तुम्हाला. तर हा तुमच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर दत्तगुरू तुम्हाला देत आहेत की का वेगळे आहात तुम्ही, काय आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे, जी शक्ती परमार्थाची आहे. परमार्थानं, परमेश्वरानं तुमच्यामध्ये उपजत तुम्हाला ती शक्ती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही मिक्स होता. तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे तेवढं हे आहे की सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण नको तिथं. जिथं एनर्जीज अशा एनर्जी असतात की जिथं आपण नाही गेलं पाहिजे. अशा एनर्जीज असतात. जिथं गॉसिप होतात, जिथं लोकांवर शब्द आरोप केले जातात, जिथं मागे लोकांना वाईट बोललं जातं, जिथं एखाद्याच्या बद्दल काही आपल्याला माहीत नसतं, पण अनेक वेळा त्यांच्याबद्दल चुकीचे गॉसिप केले जातात. मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडत नाही, तुम्ही अडकत नाही, म्हणून तुमच्याबद्दल बोललं जातं किंवा काय. तर अशा ह्या गोष्टींनी तुम्हाला अजून कुठंतरी असं हे वाटतंय की आपण याच्यात मिक्स होत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला. तर दत्तगुरू तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतात. मनात कुठंतरी तुम्हाला असं वाटतंय की असं मला का, म्हणजे मला असं का वाटतंय किंवा का दत्तगुरूंनी मला असं हे केलेलं आहे. तर तुमच्यामध्ये खूप पॉवर आहे. जे लोक इतरांची गॉसिप करतात किंवा इतरांना नावं ठेवण्यात आणि त्यांची चुगली करण्यात जो वेळ घालवतात, तो वेळ तुमच्याकडे नाहीये. तर ती ऊर्जाच तुमची नाहीये. तुमची ऊर्जा सगळ्या जगाला स्वतःमध्ये सामावून घेण्याची असली आहे. मग ही सामावून घेण्याची ऊर्जा ही आईची असते, मातृत्वाची असते. आई काय करत असते? आपल्या मुलांना माफ करत असते, होय की नाही? जरी चुकलं तर त्याला मार्गदर्शन करते, त्याला माफ करते. आणि हा तिच्यामध्ये एक गुण आहे, हा तुमच्यामध्ये एक गुण आहे. त्यामुळे जे काही करतात, ते काय करतात ह्यांच्यापेक्षा तुम्हाला वेगळं बनवलंय. कारण तुमच्यामध्ये नाही, कारण तुम्हाला वेगळं काहीतरी कार्य करायचं आहे. तुम्हाला वेगळं काम करायचं आहे. जर तुम्ही तुमची ऊर्जा अशा निगेटिव्ह आणि नकारात्मक ह्याच्यामध्ये घालवली, तर तुमच्या आयुष्याचा जो तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे, ते कार्य तुम्हाला पूर्ण होताना त्याचे अडथळे निर्माण होतील. म्हणून म्हणजे बरेच वेळा तुम्हाला आता आध्यात्मिक ज्या सोल्स आहेत, आपल्या चॅनलला जे कनेक्ट आहेत, म्हणजे जे आध्यात्मिक सोल्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल. कारण अध्यात्मामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण ह्या अध्यात्माशी, स्पिरिच्युअलिटीशी पूर्णपणे कनेक्ट होतो, तेव्हा पहिली गोष्ट ही होते की आपण आजूबाजूच्या सोल्सपासून डिस्कनेक्ट होतो. आणि त्यामुळं लोकांना किंवा आजूबाजूच्यांना काय वाटतं, त्यांना गर्व आहे, अहंकार आहे, हे बोलत नाही, येत नाहीत, जास्त मिक्स होत नाहीत, कोणाच्या येत नाहीत. पण ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी व्हायला लागतात. कारण हीच पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, परमेश्वराची जी एनर्जी आहे, ती तुम्हाला तिथून कट करत असते. कारण तुमची एनर्जी का वेगळ्या लेव्हलची असते. त्यामुळे तिथं ती थांबवते, कट करते की आता तुम्हाला एक वेगळं काम करायचं आहे. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गेला, तर तुम्ही त्यातच अडकत राहणार, त्यातच अडकत राहणार. त्याच गोष्टी, तेच बोलणं, तेच गॉसिप आणि तेच विचार परत पास्टमध्ये जाणं किंवा कोणाला तरी काहीतरी बोलणं. ह्या सगळ्या गोष्टींनी फायदा तर काहीच होणार नाहीये. पण आपली जीवा आहे, त्यांना आपलं कर्म वाईट होणार आहे. मग त्यामुळे मग का? आपल्याला, कारण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जाता, स्पिरिच्युअल आहात तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे एखाद्याला बद्दल वाईट बोललं,
तर त्यानं ऐकू दे नाही तर नाही ऐकू नये, पण आपल्या मुखातून गेलेले शब्द आपल्याच ओठात पडत असतात, आपल्याच ओठीत पडत असतात आणि त्याचे जे काही आहे ते आपल्यावरच हे येत असतं. त्यामुळे कुणाला काही बोलण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या, निवांत आनंदाने आयुष्याचा आनंद घ्या. आनंद घ्या, फिरा, मस्ती करा, मजा करा, आयुष्याचा आनंद घ्या, जगा, खेळा, हसा, बोला, सगळं करा. पण निंदा नालस्ती नको, कुणाचा गॉसिप नको, कुणाबद्दल चुकीचे आरोप नको, काही नको. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुमच्यामध्ये एक पवित्रता आहे, हृदयामध्ये एक पवित्रता आहे, स्वच्छ मन आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाने, त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या समोर जाण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये आहे. कारण पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही वेगळे आहात. मग ते स्वतःमधला वेगळेपणा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. का मी वेगळी आहे? का मला वेगळं असं आहे? तर तुम्हाला दत्तगुरू काय सांगतायत बघूया आपण. दत्तगुरू तुम्हाला हा मेसेज दत्तगुरू तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अगदी म्हणजे खूप असं हे ना मेसेज आला हा आणि जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. कारण तुमचीच अशी कुणाची तरी एनर्जी असणार आहे, ज्यांना प्रश्न पडलाय. मग प्रश्न पडलाय तर त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे, होय की नाही? कारण दत्तगुरूंना ते द्यायचं आहे उत्तर. कोणी मनात कुठलाही हे ओझं ठेवून राहायचं नाही, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, होय की नाही? पण ही नियती आहे, ही उत्तर देते. ती तिच्याकडे काही ठेवून घेत नाही, ती त्याचं उत्तर देते. तर हे उत्तर तुमच्या जवळ येते. दत्तगुरूंनी तुम्हाला वेगळं का ठेवले? कारण ॲज अ रिस्पेक्टफुल, बघा, आदरणीय आहात तुम्ही, आदरणीय आहात तुम्ही. का वेगळे आहात इतरांपेक्षा? आणि हा दत्तगुरूंचा मेसेज तुमच्यासाठी आहे. दत्तगुरू तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. कारण रिस्पेक्ट आहे तुम्हाला. तुमचा रिस्पेक्ट तुम्ही स्वतः करा, तुमच्या स्वतःचा रिस्पेक्ट तुम्ही स्वतः करा. तर तुम्ही आदरणीय आहात, तुमच्यामध्ये रिस्पेक्ट करण्याचे गुण आहेत. तुम्ही इतरांबद्दल किंवा स्वतःबद्दल असे गिल्ट मनामध्ये ठेवत नाही, स्वतःला असं दोष देत बसत नाही. खूप स्वतःवर तुम्ही प्रेम करता, स्वतःवर प्रेम करता, तसंच इतरांवर सुद्धा करताय, पण चांगल्या दृष्टिकोनातून. प्रार्थना, परमार्थ, निस्वार्थ या सगळ्यामध्ये एक पुरचुंडी बांधलेली आहे, ती भक्तीची आहे. आणि या भक्तीचा वसा तुमच्यामध्ये आहे, या भक्तीची पोटली तुमच्यामध्ये बांधून ठेवलेली आहे. म्हणून तुम्ही आदरणीय आहात, रिस्पेक्टफुल आहात. कारण तुमचा कुठंही अनादर होऊ नये, रिस्पेक्टच तुम्हाला मिळावा. तुमच्या शब्दातून, तुमच्या बोलण्यातून इतरांना मदत व्हावी. तुमचा जो औरा आहे, तुमच्यातले जे गुण आहेत, ते इतरांना प्रभावित करण्यासाठी आहेत, एका चांगल्या कार्यासाठी, पुढे नेण्यासाठी. त्यामुळेच तुम्हाला इतर खूप साऱ्या गोष्टींपासून कट आउट केलं जातं, तुम्हाला कट केलं जातं त्या एनर्जीजपासून, कारण तुम्हाला गॉसिप नाही करायचं आहे. तर इथं तुम्हाला सांगितलं जाते का दत्तगुरू तुम्हाला सांगतायत का तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. कारण तुम्हाला जसं कमळ कसं फुलतं बघा, आजूबाजूला किती पण घाण असू दे, पण त्या ह्याच्यामध्ये ते स्वतः असं किती छानपणे उमलतं, होय की नाही? आणि मग ते जे कमळ आहे, त्या कमळाकडे आपलं मन आकर्षित होतं आणि ते कमळ घेताना आपल्याला आजूबाजूला घाण पडले किंवा काय झालं, आपण हे बघतो का? नाही. आपलं लक्ष पूर्णपणे असतं ते फक्त त्या कमळावर असतं. असंच आहे तुमचं, कारण तुम्ही कमळ आहात. इतरत्र सगळीकडं गचाळ आहे, सगळं सगळं झालेलं आहे, पण तुम्ही कमळासारखे दिसताय, उठावदार आहात. तुमच्या भावना, तुमच्या इच्छा, तुमचं मन, तुमचं बोलणं, तुमचं कार्य, तुमच्या आयडियाज आणि तुम्ही जे काही कर्म करताय ती सगळी अशी कमळासारखी प्रफुल्लित आहेत. त्यामुळं इतरांचं सगळ्यांचं लक्ष तुम्ही वेधून घेता. चुंबकीय असं आकर्षण तुमच्यामध्ये आहे, जे कमळासारखं आहे. मग तुम्हाला मग इतर लोकांपेक्षा तुम्ही वेगळे झालात की नाही, कारण कमळ आहात तुम्ही. म्हणून तुम्हाला इतरांपासून वेगळं ठेवलेलं आहे आणि इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. कारण कमळ आहात तुम्ही. कमळासारखी एनर्जी, कमळासारखी ऊर्जा, कमळासारखं तेज तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही कमळासारखे, म्हणून तुम्ही वेगळे आहात. आणि इतका छान, इतका सुंदर, इतका पॉवरफुल असा मेसेज जो मिळाला आणि जो तुमच्यापर्यंत पोहोचला, ही तुमचीच एनर्जी असते. ज्याच्या मनात कुठंतरी असं होतं की का असं कट होते सगळी एनर्जी, किंवा का असं एकटं राहावंसं वाटतंय, मग भगवंताच्या नामस्मरणात राहावंसं वाटते किंवा त्यांच्या सानिध्यात राहावंसं वाटते, का असं वाटते, अशी मनामध्ये एक अशी चलबिचल सारखी चाललेली असेल, तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही कमळ आहात, त्यामुळे तुम्हाला एक रिस्पेक्टफुल, आदरणीय अशी सोल तुम्ही आहात. तुमच्यामध्ये मन, बुद्धी, आत्मा अलाइन झालेला आहे. परमेश्वराचे बोल जे आहेत
त्यांचं काही सांगणं आहे ते तुम्हाला समजतंय, तुम्ही ते ऐकू शकता. आणि जर भगवंताच्या एनर्जीला तुम्ही जागं केलंय, तुमच्या स्वतःमधल्या त्या एनर्जीला जागं केलेलं आहे, तुमचे इंट्युशन इतके स्ट्रॉंग आहे, तर आजूबाजूची तुम्हाला तुमचा औरा इतका हे आहे की बाजून जरी कोण गेलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येतं समोरची एनर्जी काय आहे. तर इतक्या पॉवरफुल एनर्जीला मग ती कोहिनूर असा कोणी ठेवतं का कुठं पण नेऊन? ठेवतं का? नाही ठेवत. प्रत्येकाची जागा ही वेगळी असते. भगवंताची जागा वेगळी आहे, कमळाची जागा वेगळी आहे, हिऱ्याची, कोहिनूरची जागा वेगळी आहे. ते कोळशातून काढले होय की नाही, खाणीतून ते काढले. जिथं होतं तिथं त्याची जागा होती. पण आता अशी वेळ आली की तो कोहिनूर तिथून काढायचा आहे आणि एका रिस्पेक्टफुल, एका छान ठिकाणी नेऊन त्याला ठेवायचा आहे. कारण त्या कोहिनूरची चमक खूप, त्याची चमकदार असं त्याचं शाईन इतकी झाली आहे की नाही, ते खूप चमकदार, उठावदार झालेलं आहे. आणि त्याला जपणंच खूप महत्त्वाचं आहे. कोहिनूर आहे म्हणजे त्याला जपलं पाहिजे आणि जपायचं आहे तर त्याला कट केलं पाहिजे सगळ्या ह्याच्यापासून. कुणाच्या नजरेला त्याला पडू द्यायचं नाही किंवा अशा एनर्जीज नको ज्यांच्या बोलण्याने, ज्यांच्या काही चुकीच्या ह्याने त्या ह्याच्यावर परिणाम होईल, है की नाही. असं म्हणून तुम्ही रिस्पेक्टफुल आहात, आदरणीय आहात, कोहिनूर आहात, कमळ आहात, म्हणून तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवलेलं आहे. तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे, तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. खूप छान मेसेज आला, खूप छान थॉट होता. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं, ही तुमचीच एनर्जी आहे. कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, तुमच्यामध्ये समर्पणाची ताकद आहे. तुम्ही काय इतरांपेक्षा वेगळे आहात, तर तुमच्यामध्ये परफेक्शन आहे. कुणी काही केलं तरी त्याला माफ करणं हे तुमच्यामध्ये आहे. तुमची भावना खूप शुद्ध आहे, उद्देश खूप तुमचा शुद्ध आहे. म्हणजे इतर समर्पण आहे. तुम्हाला कशाची मोह, लोभ, लालसा नाही आहे. लालसा नाही. तुम्हाला फक्त समर्पण करायचं आहे. समर्पण केले तुम्ही भगवंताला, परमेश्वराला समर्पित झालाय म्हणून त्यांनी अगदी शुद्धीकरण, समोरचा कितीही असला तरी सुद्धा तुमच्या स्पर्शाने, तुमच्या वाणीने, तुमच्या औराच्या जरी सानिध्यात आलं तरी सुद्धा त्याची ऊर्जा शुद्ध होते. त्याच्यामध्ये सुद्धा पवित्रतेचा संवाद. बघा, आपण मोगऱ्याजवळ गेलो किंवा मोगरा हातात जरी घेतला तरी सुद्धा दिवसभर वास जात नाही आणि त्या मोगऱ्याचा सुगंध आकर्षित होतो. किती छान वाटतं की नाही. तसा स्वतःचाच एक सुगंध, स्वतःचाच एक रिस्पेक्ट आणि स्वतःच एक असं वेगळं औरा तुमचा तुम्ही निर्माण केलाय. म्हणून ह्या आजूबाजूच्या सगळ्या एनर्जीनं तुमच्यापासून कट केलं जातं. कारण तुमची ऊर्जा वेगळी आहे. जिथं समर्पणाची आहे, किती काही हे झालं तरी बघा, हे कार्डच असं आहे. शुद्ध आहे, शुद्ध सात्विक भावना तुमच्यामध्ये आहे. आणि जिथं सात्विकता असते तिथं बाकीच्या गोष्टींना म्हणजे मग कशी तामसिक, राजसिक आणि सात्विक अशा ज्या हे असतं की नाही, मग तामसिक, राजसिक यांना थोडंसं तामसिक पूर्ण कट होतं, मग राजसिक त्याच्यामध्ये थोडं येतं आणि परत सात्विक, होय की नाही. मग यापासून थोडं थोडं ह्या एनर्जीज कट होत जातात आणि त्यामुळं तुमची एनर्जी तुम्हाला वेगळं ठेवलेलं आहे, वेगळं तुम्हाला हे दिलं जातं. कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाची एनर्जी तशीच सेम नसते. त्यामुळं तुम्हाला वेगळं तुमचं अस्तित्व असं दिलेलं आहे. दत्तगुरूंनी तुम्ही सगळ्या इतरांपेक्षा वेगळे का आहात असं दत्तगुरूंनी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले. तुम्ही दत्तगुरूंना प्रश्न विचारते, का असं होतंय, का एकटं राहावं असं वाटतंय, का असं नाही भरकन कुठंही हे असं. कारण बऱ्याच अशा एनर्जीज असतात, चल पटकन काही विचार न करता लगेच म्हणजे मिक्सअप होतात. तसं तुम्हाला नाही होत आहे. कारण हे हे असंच आहे. तुम्ही शुद्ध आहात, सात्विक आहात, सरळ आहात, सरळ मार्गी आहात. आणि ती अशी ज्या सोल्स असतात त्याला दत्तगुरू अगदी लहान बाळासारखं जपून बाजूला ठेवत असतात. त्यांनी तुम्हाला जपलंय आणि हे जपून तुम्हाला बाजूला ठेवलंय. म्हणून तुम्ही खूप म्हणजे रिस्पेक्टफुल पण आहात आणि खूप तुमच्यामधली जी ऊर्जा आहे ती अशी जपून ठेवण्यासारखी आहे. तर हा मेसेज आहे बघा याच्यामध्ये. म्हणजे तुमचा उत्साह, तुमच्यामध्ये इतका उत्साह आहे, उत्साह भरभरून ओसंडून असा तुमचा उत्साह आहे, वाहतोय. इतरांना मदत करणं असेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेणं असेल, हे तुमच्यामध्ये आहे. पण बरेच वेळा काय होते, तुमची ऊर्जा सात्विक आहे, तुम्ही खरेपणा स्पष्ट बोलणारे असाल किंवा खरे असाल, तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही उद्देश तुमचा चांगला असतो, पण तुमच्या आजूबाजूला तशा एनर्जीज नसतात. त्या तुम्हाला उचकवून मागे राहतात, बाजूला राहतात आणि तुम्हाला पुढं आणतात, लोकांच्या नजरेत आणतात. तर ह्या नजरांपासून तुम्हाला लांब ठेवायचं आहे खरं तर दत्तगुरूंना. म्हणून ते तुम्हाला बरेच वेळा अलर्ट सुद्धा करतात की तुम्ही यापासून थोडंसं कट होऊन राहा.
तर हा मेसेज तुमच्यासाठी, म्हणून तुम्हाला वेगळं ठेवलं जाते. कारण तुमच्यामध्ये भयानक अशी ही आहे ऊर्जा, तुमच्यामध्ये उत्साह खूप आहे. तुम्हाला हिरिरीने सगळ्यात तुम्ही असं भाग घेताय. मग तो खेळ असू दे किंवा कोणासाठी काहीतरी करणं असू दे किंवा न्याय असू दे किंवा मदत असू दे, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेता. पण आजूबाजूचे लोक गृहीत धरतात तुम्हाला, तुम्हाला पुढं करतात आणि ते तुमच्या नावावर त्यांचं सगळं भागतं आणि तुम्ही मात्र त्यांच्या इतरांच्या नजरेमध्ये कमी होता, होय की नाही? म्हणून तुम्हाला इथे पण दत्तगुरूंना माहित आहे तुम्ही काय आहात, म्हणून दत्तगुरू अगोदरच तुम्हाला कट करतात, त्यांच्यापासून बाजूला व्हा, नको. ह्या एनर्जी तुम्हाला वाटते ते तुमचे आहेत, पण नाही. ते तुमचा उपयोग करून घेतात. त्यांच्या सगळ्या कामासाठी असेल किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी असेल, ते उपयोग करून घेतात आणि त्या ज्यावेळेला तुमचा उपयोग होणार नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांचं काम साध्य झालं की ते तुम्हाला नाही हे करणार, असा इथं हे मेसेज तुम्हाला दिला जातो म्हणून. आणि तुम्ही उत्साहाच्या भरात इतकं हे करून जातात की सगळ्यांना, कितीही समोरचा काहीही करू दे, त्याला म्हणजे माफ केलं म्हणून परत त्यात वाहत जायचं नाही ना. तुम्ही लगेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता, लगेच त्याला सगळं करून देऊन सगळं म्हणजे रिकामे, होय की नाही? असा स्वभाव तुमचा आहे, म्हणून तुम्हाला इतरांपेक्षा जरासं वेगळं ठेवलं जातं. जरा हे करून ठेवलं जातं की स्वतःचा स्वार्थ पण बघणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी परमार्थ करायचा आहे, सगळं द्यायचंय, करायचंय. पण कधी-कधी स्वतःची सुद्धा स्वतःवर सुद्धा विचार करणं, स्वतःचा विचार करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे सांगितलं जाते तुम्हाला. हा भाव तुमच्यामध्ये आहे. ह्युमॅलिटी बघा तुमच्यामध्ये, सेवाभाव तुमच्यामध्ये आहे, नम्रता आहे, विनम्रता आहे तुमच्यामध्ये. म्हणजे साधू, संत ह्यांच्याबद्दलची एक विनम्रता तुमच्या मनामध्ये आहे. मग साधा माणूस का असेना, गोरगरीब का असेना, पण त्याच्याबद्दलचा आदर, भक्ती किंवा त्याच्याबद्दल त्याला मदत करणं, त्याच्याबद्दलचा आदर आणि साधू, संत, देव, कार्य याच्याबद्दलची तुमची भक्ती, अध्यात्मातली रुची आणि ह्या सगळ्यांबद्दलचा एक आकस्मिक लगाव तुमच्यामध्ये आहे. लाघवी आहात तुम्ही. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती घेरा करू नयेत, की तुम्हाला हे नको. म्हणजे कोणाचं वारं सुद्धा तुम्हाला लागायला नको. इतकं तुम्हाला त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे. इतकं तुम्हाला त्यांनी बाजूला ठेवलंय. त्यामुळे तुम्हाला नाही असं ह्याच्यामध्ये पडत बसायचं, की मी का वेगळा आहे, मी का नाही यांच्यासारखा किंवा नाही तसं. नाही. तुम्हाला वेगळंच तुमचं एक अस्तित्व आहे, तुमचं नाव आहे, तुमची क्लिअरिटी आहे. आणि बरेच वेळा तुम्हाला असं होतं, हे गॉसिप करत राहतात. तुमच्यातली विनम्रता, तुमच्यातलं हे तुम्हाला बघून गॉसिप करत राहतात आणि तर असं हे आहे बघा याच्यामध्ये. बरेच वेळा लोकं मग तुमच्याबद्दल गॉसिप करतात, तुमच्याबद्दल बोलतात. तुम्ही काय वेगळं करताय त्याच्याबद्दल त्यांना उत्साह असतो की जाणून घ्यायचा. पण तुम्ही जे कार्य करता, तुम्ही जे काम करता, तुमची जी काम करण्याची पद्धत आहे, जी काठी आहे, ती खूप विलक्षणीय अशी आहे आणि त्यामुळेच तुम्हाला इथं दत्तगुरूंनी वेगळं बनवलेलं आहे. तुम्ही जर एखादं काही कार्य करत असाल, चांगलं काहीतरी देवाधर्माचं काही जे करताय, आध्यात्मिक जे काही करताय, त्याबद्दल आजूबाजूची सुद्धा तुमच्या म्हणजे असे काही एनर्जी असतील, की त्यांना काहीतरी वेगळा हे होत असेल किंवा तुम्ही चांगलं काहीतरी करताय, ते त्यांना भावत नाहीये. बरेच वेळा आपलं चांगलं बघणारे सगळेच नसतात जाणारे, काहीही बोला. तर त्यांच्यापासून तुम्हाला जपून ठेवण्यासाठीच तुम्ही वेगळे आहात हे दत्तगुरू सांगतायत, की तुम्ही वेगळे आहात म्हणूनच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. कोण पार्ट्या करेल, होय का नाही? एखादी सोल अशी असेल, की रात्रभर पार्ट्या करून निवांत हे करा असं असेल आणि एक सोल अशी आहे, जी म्हणजे पार्टी करणं चुकीचं आहे मला असं म्हणायचं नाहीये. ज्याचा त्याचा तो स्वभाव आहे. पण ह्यामध्ये फरक आहे. एक पार्टी करणारी अशी असेल, जी रात्रभर जागेल, हे का नाही, हे काहीतरी करेल. आणि एक सोल अशी आहे, जी अध्यात्मात आहे, जी परमेश्वराच्या ध्यानात, समाधानात ती आहे, जी इतरांना मदत करते, जी असे रिच्युअल्स करते, जी घरामध्ये म्हणजे जी पवित्रता येते, घरात सानिध्य चांगलं आहे, भगवंताचं नामस्मरण असेल, पूजा, पाठ हे काही अंधश्रद्धा नाही आहे. पूजा, पाठ करणं, घरामध्ये नामस्मरण करणं आणि सगळ्यांनी घर सुगंधित करणं ही अंधश्रद्धा नाही आहे. हीच श्रद्धा आहे, ही हिलिंग आहे. हे सगळ्यात महत्त्वाची हिलिंग आहे. तुम्हाला जर उठून उभं राहायचं आहे, तुमचा कणा जर ताठ करायचा आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हा श्रद्धेचा विषय आहे. आणि ही श्रद्धा तुमच्यामध्ये आहे, ही जागृती तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही वेगळे आहात. प्रत्येकापेक्षा म्हणून तुम्ही वेगळे आहात आणि मग तशा एनर्जीजनं तुम्ही
हे करत नाही. मग तुम्ही त्यांच्या जवळ जर गेला तर तुम्हाला लगेच त्यांनाही डिस्टर्ब होतं आणि तुम्हालाही लगेच जाणवतं की काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही तिथे लगेच मॅच पण होत नाही तुमची एनर्जी. आणि तुमच्यामध्ये कसा स्वभाव असं म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं काही करता येईल कार्य म्हणजे तुमच्या माध्यमातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून असू दे किंवा इतरांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असू दे. काय चांगलं करता येईल हे सारखा शोध तुमचा सुरू असतो. मला आता काय वेगळं करता येईल, मला काय वेगळं करता येईल, मला या लोकांसाठी काय वेगळं करता येईल किंवा मला या मुलांसाठी काय वेगळं करता येईल, काय वृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी मला काय वेगळं असं करता येईल जेणेकरून मी त्यांना खरंच मदत करू शकतो. असं तुम्ही शोधत असता. यात अशी यंग जनरेशन असे सुद्धा सोल्स असणार आहेत 100%, ज्यांना हे विचार नक्की 100% पटतील. कारण त्यांना तसं वाटतं. बरेच वेळा मुलांमध्ये सुद्धा अशा एनर्जीज असतात, की नाही लवकर ते असं मिक्सअप नाही होत. त्यांना त्यांचं एक हे असतं. मग ती अशी सुद्धा एनर्जी तुमच्यामध्ये आहे, जी भक्तीमध्ये लीन होते. जी 21-22 वर्षाची मुलं आहेत, जे टॅरो रीडिंग आपली ऐकतात किंवा चॅनलला सुद्धा कनेक्ट आहेत ती. आणि त्या मुलांमध्ये भक्ती, भावना, अध्यात्म याची जागृती होते. त्यांना त्याच्यामध्ये रस वाटतोय किंवा ते त्याच्यामध्ये अ, वाहत जात आहेत पुढं. त्यांना विविध नवीन-नवीन गोष्टी अजून त्यांना त्याच्यामध्ये शिकण्यासाठी खूप ते उत्साहित आहेत. प्रोत्साहित त्यांना करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काम करायचं आहे. त्यामुळं तुमची ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं ठेवलं जातंय. हा इथं खूप महत्त्वाचा मेसेज आहे आणि तो तुम्हाला दिला जातोय. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.